जे माननीय सुनेत्रा पवारजी यांनी आमच्या महायुतीमधील 6 जे मंत्री आम्ही समन्वय समितीचे आहोत अशी बैठक झाली। या बैठकीमध्ये येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या विधान परिषदेच्या सहकार खात्याच्या ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत या सर्व निवडणुका महायुतीमध्येच लढण्याचे निर्देश आणि एकमत आजच्या बैठकीत झालं। जरी लोकल निवडणुका असतील, कारण नगरपंचायत लोकल निवडणुका आहे, ग्रामपंचायती लोकल निवडणुका आहेत, त्यासुद्धा महायुतीनेच त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। सोबत या ठिकाणी या राज्यातील जे काही आता महामंडळ आहेत, महामंडळावरील सदस्य आहेत, साधारण 170 महामंडळ आहे आणि 650च्या वर महामंडळातील सदस्य आहे। यावर तातडीने या महिनाभरामध्ये नियुक्त्या करा, याकरता जे काही आम्ही फॉर्म्युला ठरवलेला आहे त्या फॉर्म्युलाप्रमाणे या ठिकाणी त्याचं संपूर्ण असेसमेंट करून तातडीनं यासुद्धा महामंडळाच्या नियुक्त्या करण्याबद्दलचं एकमत झालेलं आहे। सोबतच विशेष कार्यकारी अधिकारी असतील, जिल्हास्तरीय समित्या असतील, जिल्हास्तरीय समित्या, तालुकास्तरीय समित्या, जे काही विविध विकास कामे आहेत त्या विकास कामामधील जे काही निधी आहेत त्या निधीबद्दलचा समन्वय, या सर्व चर्चा या ठिकाणी झाल्या आणि या सर्व चर्चेमध्ये महायुतीमध्ये अत्यंत समन्वयाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्रा पवारजींनी या राज्यातल्या 3ही पक्ष, महायुतीमधले 12 पक्ष आणि आमचे सरकार यामधला समन्वय अधिक मजबूत व्हावा, सर्वच प्रकारचे सरकारच्या योजना या सर्व पक्षाच्या, आमच्या 3ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी समाजापर्यंत पोहोचवाव्या आणि यामध्ये पुन्हा एकदा महायुतीने प्रचंड मजबूतीने या महाराष्ट्रामध्ये आमच्या सर्व नेत्यांनी, सर्व आमदारांनी, सर्व पालकमंत्र्यांनी जो काही आज निर्देश दिलेले आहेत सर्व पालकमंत्र्यांचे पाळायचे, आमदारांनी पाळायचे। जो महायुतीचा फॉर्म्युला आहे ते प्रत्येकाने पाळायचा। कोणी यानंतर आमच्या कुठलाही विसंगत विषय करणार नाहीत। मीडियामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कुणी या ठिकाणी एकामेकाला क्रिटिसाइज करणार नाही, कारण शेवटी महायुतीमध्ये काम करताना महायुतीचीच भूमिका त्या ठिकाणी आली पाहिजे। कारण शेवटी मीडियामध्ये कारण नसताना आम्ही काही इतकं समन्वय असताना काहीतरी वाद तयार होतो आणि त्यातनंही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचं वातावरण तयार होतं। त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी आम्ही सर्वांनी आज पुन्हा एकदा, जसं आम्ही 2024 मध्ये बसायचो आणि या महाराष्ट्रामध्ये आम्हाला प्रचंड मोठं यश मिळालं, पुढच्या काळातही सर्व निवडणुका, या राज्यातल्या सर्व निवडणुका असतील, विकास कामं असतील, जे काही वचन आम्ही महायुतीचे सरकार म्हणून लोकांना दिले आहेत, जो मॅन्युफॅक्चर आम्ही लोकांना दिलेला आहे, जो जाहीरनामा आम्ही दिलेला आहे, संकल्पनामा दिला आहे, ह्या संपूर्ण संकल्पनामा, जाहीरनामा पूर्ण करण्याचा आणि पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुती ही प्रचंड मजबूतीने, एनडीए आमचा प्रचंड मजबूतीने काम करेल असे या ठिकाणी बैठकीमध्ये आज संपूर्ण स्पष्टता माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिली। रायगड, सातारा किंवा ठाणे असे जे वादातीत किंवा मतभेद असलेले जे जिल्हे आहेत तिथल्या डीपीडीसीच्या निधी संदर्भात कसा काय तोडगा काढणार आहे? आयुक्त स्तरावरती होणार की पुन्हा एकदा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री? माननीय पालकमंत्र्यांना आता आम्ही संपूर्ण निधी वाटपाचा फॉर्म्युला दिला आहे। 70% निधी हा त्या भागातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना हा जाणार आहे। 30% निधी हा पालकमंत्री यांना अधिकार असणार आहे। 30% निधीमध्ये पालकमंत्री त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी समन्वय करून तो वाटप करणार आहे आणि त्यामुळं आता कुठलाही, सर्व जिल्ह्याला पालकमंत्री असल्यामुळं कुठेही आता त्या ठिकाणी स्कोप नाही। सर्वांनाच त्या ठिकाणी एका लाईनने निर्देश दिलेले आहे, त्या लाईनवरच आमचे पालकमंत्री आणि आमचे आमदार काम करणार आहेत। सर, अंतर्गत वाद आहेत, जसा निधीचा विषय आला, पण जे अंतर्गत वाद आहेत त्याच्यावरती काही बोलणं झालं? नाही, अंतर्गत वाद म्हणजे तेच सांगितलं की अंतर्गत वादातनं जे काही महायुतीचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वातावरण खराब करण्यात येतं, त्यामध्ये सर्वांनाच आज सूचना दिलेल्या आहेत
की महायुतीमध्ये कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही. महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील. महायुती एकसंघ राहील. महायुतीमध्ये कुठलाही डॅमेज होणार नाही. याच्या सूचना सर्व आमदार खासदारांना आणि माननीय पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. सर, भाजपा नगरसेवकांची एक बैठक होती, त्याच्यामध्ये भाजपाच्या नगरसेवकांमध्येच खडा झेंडी पाहायला मिळाली. नाही, ठीक आहे, ते तर आम्ही आमचा अंतर्गत वाद आहे तो निपटू आम्ही. सर, दुसरी कोर्टाने म्हटलेलं आहे जो खर्च कुंभमेळा करतात त्यातला 1% जरी खर्च बाजूला केला तरी 100 शाळाचा खर्च निघू शकतो, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. असं आहे, आम्ही सर्व शाळा या राज्यातल्या संपूर्ण जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करतो आहे. नागपूरमध्ये तुम्ही येऊन बघा, बऱ्यापैकी आम्ही त्या ठिकाणी सर्व शाळाला टॅकल केला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर डीपीसीचा फंड देऊन आमच्या सर्व शाळा सुधारलेल्या आहेत. आता त्या ठिकाणी काही शाळा राहिल्या असतील, मला ही गोष्ट खरी आहे की एका वर्षात काही पूर्ण होणार नाही, पण पुढच्या काळामध्ये डीपीसीच्या माध्यमातून सर्व शाळा चांगल्या करण्याच्या आमचं नियोजन आहे. तसे पालकमंत्र्यांनी संपूर्ण काळजी घेतलेली आहे. ही गोष्ट मान्य आहे की काही कमी जास्त होईल, पण ज्या आता जास्त पटसंख्येच्या शाळा आहेत त्या संपूर्ण पटसंख्येच्या शाळा या ठिकाणी टॅकल करायच्या. मी तुम्हाला उदाहरण देईल. आज अमरावतीमध्ये ज्या सरकारी शाळा आहेत, नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या मालकीच्या आणि शासकीय शाळा आहेत, तिथे वेटिंग आहे. प्रायव्हेट शाळा बंद पडलेल्या आहेत. असं नाही की गव्हर्नमेंट शाळा त्या ठिकाणी उत्तम काम करत नाही आहे. आम्ही राज्यातले अनेक उदाहरण तुम्ही देऊ शकतो की राज्यामधल्या गव्हर्नमेंट शाळा ह्या फुल भरलेल्या आहेत आणि प्रायव्हेट शाळा रिकाम्या आहेत. त्यामुळे असं नाही आहे की एखाद्या शाळेमध्ये जर अडचण असेल तर त्या ठिकाणी ते सर्व तसंच चालू आहे. त्यामुळे आम्ही याच्यात सुधारतो आहे आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांनी डीपीसीचा पैसा 5%, 10% पैसा शाळा या विषयाकरता राखीव ठेवलेला आहे, यातनं चांगल्या पद्धतीच्या शाळा तयार होतील. सर, सणासुदीच्या तोंडावरती जरांगे पुन्हा एकदा मुंबईत येणार आहेत असं कळतंय आंदोलनासाठी. दरवर्षी गणपती किंवा गणपतीच्या आगमनावेळी असं केलंच पाहिजे असं काही गरजेचं आहे? नाही, असं आहे की मुंबईसारख्या शहराला त्या ठिकाणी सुरक्षित ठेवणे, या शहराला जनतेला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे. सरकार म्हणून तशी काळजी सरकारही घेत आहे. आम्ही त्यांना म्हणजे आता त्या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ जाऊन आलं आहे, चर्चा करतील, पण निश्चितपणे आपल्या भूमिका मला मान्यच आहे की मुंबईसारखी शक्य आहे आणि आंदोलनकर्त्यांनी घ्यायची आहे. राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. जे आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याच्यावर तोडगा करावा अशी मागणी जी ती करण्यात आली. पुण्यात आदिवासी विद्यार्थी राहुल गांधींना भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच आणि आजही कॅबिनेटमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग सर्वांनाच त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. आणि खरं तर हा जो प्रश्न आहे 30 वर्षाच्या वरचे जे काही तिथे विद्यार्थी आहेत या संदर्भात निर्माण झालेला आहे, तर निश्चितपणे आपण जर बघितलं असाल तर त्या ठिकाणी आदिवासी विभाग मंत्र्यांनी सारं क्लॅरिफिकेशन केलं आहे. मला असं वाटतं की राहुल गांधींनी जे काही आता मुख्यमंत्र्याला उद्देशून हे केलं आहे त्यांना खरी वस्तुस्थिती माहिती नाही आहे. खरी वस्तुस्थिती जेव्हा त्यांना कळेल तर ते त्या ठिकाणी अशा प्रकारचे चुकीचे ट्विट करणार नाही. सकाळपासूनच बातम्या चालत आहेत की महायुतीमध्ये नव्या पाहुण्यांचं आगमन होणार आहे, असं काही आहे का? आणि जर का असे पाहुणे आले तर त्यांचं स्वागत होईल का महायुतीमध्ये? नाही, अशी कुठलीही चर्चा महायुती बैठकीत झाली नाही. आत्ताची बैठक फक्त 3 पक्षाची होती, 3 नेत्याची होती आणि 6 मंत्र्याची होती. यामध्ये कुठलाही विषय नव्हता. आमच्या महाराष्ट्रातली महायुती ज्या अजेंड्यावर तयार झाली आहे, आमचा एनडीए ज्या अजेंड्यावर आहे तो अजेंडा पूर्ण करण्याकरता आम्ही बसतो. आज स्वतः आम्ही मुख्यमंत्र्याला विनंती केली होती, दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विनंती केली होती की जे महायुतीचे 6 मंत्री आम्ही आहोत, प्रत्येक मंगळवारी आम्ही बैठक घेतो. त्यानंतर आम्हाला काही प्रश्न उद्भवले होते. या प्रश्नाला पुढे काढत कसं जायचं? काही प्रश्न भुजबळ साहेबांनी उपस्थित केले, काही हसन मुश्रीफ साहेबांनी उपस्थित केले, काही मी उपस्थित केले, उदय सामंतने उपस्थित केले. त्यामुळे महायुती चालवताना वरिष्ठ नेत्याचं मार्गदर्शन घ्यावं लागतं, म्हणून या ठिकाणी बैठक होती. शिष्टमंडळ आले सर,
तुम्हाला आता यांना घेतला प्रश्न, तुम्ही भेटून आले. सर एक प्रश्न आहे. खाजगी क्लासेसच्या वरती पाबंदी असणं गरजेचं आहे सरकारचं. त्यासाठी एक नवीन नियमावली आणलेली आहे का 25 पेक्षा जास्त जे विद्यार्थी असतील त्यांचं बंधनकारक सरकारकडे नोंद करणं बंधनकारक असणार. नाही, असं आहे, तुम्हाला काहीतरी चुकीच्या बातम्या निघताय. आता मागच्या अधिवेशनामध्ये बऱ्यापैकी आमदारांनी प्रश्न मांडले होते की कोचिंग क्लासेसमध्ये जे काही अव्वाच्या सव्वा फी आहे आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी काही अनियमितता आहे. खूप आमदारांनी प्रश्न मांडले कोचिंग क्लासेस संदर्भात. त्यामध्ये एक त्या ठिकाणी योग्य पद्धती चांगल्या पद्धतीचा कायदा असावा. या राज्यात कोचिंग क्लासेसची आवश्यकता आहे का? तर आवश्यकता आहे, पण हे करत असताना मात्र मध्ये आणण्याचा प्रयत्न करताय. याकरता कोचिंग क्लासेसचं प्रोटेक्शन असलं पाहिजे, पण हे करत असताना सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होऊ नये आणि योग्य प्रकारचं शिक्षण आमच्या विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे, ही भूमिका याच्या मागची आहे. मला वाटतं जे काही कायदा येईल किंवा जे काही एसओपी तयार होईल किंवा जे काही नियमावली तयार होईल त्या नियमावलीमध्ये विद्यार्थ्याचं, पालकांचं आणि कोचिंग क्लासेसचं तीनही तिहेरी सर्वांचाच विचार करून त्या ठिकाणची नियमावली करण्याचा विचार त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी केला आहे. सर, हिंदी में महायुति की 8 दिनों पर राष्ट्रीय स्तर पर कई सारे अटकलें लगाई जा रही थी कि महाराष्ट्र में एक बहुत बड़ा नेतृत्व बदल हो सकता है. आखिरकार महाराष्ट्र में क्या हो रहा है, इस बारे में आप क्या कहें? देखिए, महाराष्ट्र में केवल आज हमारा जो अलायंस है, अलायंस के जिस प्रकार से हमने अलायंस किया है, अलायंस का जो प्लेटफॉर्म हमने बनाया है, वो प्लेटफॉर्म पे हमने जो एक नियमावली बनाई है उसमें हमने आज चर्चा की. हमारे देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी, सुनेत्रा पवार जी, हम सब लोग थे. हमारे जो कोऑर्डिनेशन कमेटी है उनके 6 मिनिस्टर थे. और इसमें केवल हमने जो जनता से वादा किया है एनडीए करके, जो सरकार ने करनी है चीजें है वो करने के लिए एक कुछ चर्चाएं हुई. हमारे आने वाले चुनाव में जो एमएलसी के चुनाव है, जो ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी है और साथ साथ में टीचर है, ये सबको कहाँ कौन सी सीट लड़नी चाहिए इसका विचार हुआ. साथ साथ में आने वाले सारे पंचायत चुनाव, नगर पंचायत चुनाव, सारे चुनाव को अलायंस करके हम लोग रहेंगे, ये चर्चा हुई. और आने वाले सभी चुनाव में हम अलायंस करके सामने जाएंगे, ये चर्चा हुई. और उस पर निर्णय भी हुआ कि हाँ, हमारे मुख्यमंत्री जी ने कहा, दोनों उप मुख्यमंत्री ने कहा कि नजीक 170 जो हमारे कारपोरेशन से मंडल है, महामंडल है, उसका भी इस महीने में सारे मंडल महामंडल को हमने जो फार्मूला ठहरा है, बीजेपी, शिवसेना और राष्ट्रवादी, ये तीनों पार्टी का जो फार्मूला है, वो फार्मूले के आधार पे ये 1.5 महीने के अंदर सारे मंडल महामंडल की नियुक्ति की जाएगी. और उसमें जो 650 के ऊपर मेंबरशिप है उनकी भी नियुक्ति की जाएगी, ये निर्णय हुआ. उसके बाद हमारे सरकार ने जिस प्रकार से अभी कर्जा माफी की है, जिस प्रकार से हमने किसानों का बिजली बिल माफ किया है, ये सारे इशू को हम महायुति करके जो जनता का हमने वादा किया था वो पूरा किया है. उस फार्मूला है उसको आगे कैसे लेके जाएंगी वही हमने बात की है. यहाँ पे कोई ये प्लेटफॉर्म नहीं है. ये प्लेटफॉर्म केवल हमने मुख्यमंत्री जी को और दोनों डीसीएम को कहा था कि हम जो 6 मिनिस्टर यहाँ पर कोऑर्डिनेशन कमेटी के हैं महायुति के, उनको हमें कुछ इश्यूज है, क्योंकि कुछ इश्यू ऐसे होते हैं कि जो सीएम और 2 डीसीएम बैठे बिगर हम लोग उनके निर्णय पे नहीं जा पाते हैं. वो इश्यू के लिए आज मीटिंग लगाई थी. और ऐसी मीटिंग महीने में 2 बार होगी, 2 महीने में 1 बार होगी. हम 6 मिनिस्टर, चीफ मिनिस्टर और 2 हमारे डिप्टी सीएम, ये 2 महीने में 1 बार बैठने वाले हैं, ताकि हम जो कोऑर्डिनेशन करते हैं उसमें कुछ अड़चनी आती है वो सुलझाने के लिए बैठने वाले हैं. ये कोई प्लेटफॉर्म इतना ही था, इतनी मीटिंग हुई है, यही बात हुई है. राजनीतिक बदलाव केवल अफवाह है. हाँ, नेतृत्व में बदलाव को लेकर ये कोई नेतृत्व बदलाव का प्लेटफॉर्म है क्या? ऐसी बात विपक्ष कह रहा है कि नेतृत्व में बदलाव की बात हो रही है, इसलिए विपक्ष को बहुत जल्दबाजी हो गई है. ये कोई प्लेटफॉर्म होता है क्या नेतृत्व बदलने का? और नेतृत्व बदलने का क्या सवाल है, किस लिए चाहिए? महाराष्ट्र की जनता ने इतना बड़ा मैंडेट दिया है. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को जिस प्रकार से आज पूरी महाराष्ट्र की जनता जो
एक मजबूत सीएम के नाते उनको पूरी जनता उनके पीछे खड़ी है और जिस प्रकार से एनडीए को अलायंस मिला है 235 एमएलए सरकार में साथ में है और देवेंद्र फडणवीस जैसा मजबूत सीएम है, तो क्यों ऐसी बातें करना। अपोजिशन को डर लग रहा है कि देवेंद्र जी जब तक रहेंगे तब तक हमारा दुकान नहीं चलने वाला, इसलिए ऐसी बातें फैलाते हैं।